नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आत्ताच्या घडीची मोठी बातमी. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकासाठी आत्ताची मोठ्या महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. निवृत्तीचे वय वाढीबाबत पुनर्विचार. मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष वरून 62 वर्ष करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय हे 58 वर्ष वरून निदान 2 वर्ष वाढवून 60 वर्ष पूर्ण करण्याचा पुनर्विचार राज्य सरकारमार्फत करण्यात येईल. डीए वाढ डिसेंबर अखेर. राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या निवडणुका कामकाज सुरू आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैची डीए वाढीस विलंब होत आहे. निवडणूक कामकाज पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. यामुळे डिसेंबर अखेर डीए वाढीचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. नवीन वेतन आयोग. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे. त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. परंतु याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास सन 2029 पर्यंत वाट पाहावी लागेल. सेवा पुस्तक ऑनलाईन. सध्या राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाईन करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू झाले आहे. पुढील 5 वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक हे ऑनलाईन केले जाणार आहेत. धन्यवाद.